नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहे ट्रेकिंगसाठी कलावंतीन दुर्ग व प्रबळ दुर्ग, म्हणजे प्रबळ दुर्ग किल्ला। हे दोन जवळजवळच किल्ले आहेत। त्या किल्ल्यांचा ट्रेक करण्यासाठी आज आपण आलेलो आहे। आणि तुम्ही इथं बघू शकता, इथं खालच्या साईडला जे तुम्हाला गाड्या लागलेल्या दिसतात, तिथं आपण गाडी पार्क करून आता आपण ट्रेकला सुरुवात करत आहे। ह्या ज्या सूचना आहेत, या सूचनांचं पालन आपण करायला पाहिजे। हा गड मित्रांनो पुण्यावरून जवळपास 100 किलोमीटर आहे आणि मुंबईवरून 50 ते 60 किलोमीटर आहे। तर पुण्यावरून आणि मुंबईवरून दोन्हीकडून इथं बऱ्याच प्रमाणात पर्यटक येत असतात। खूप छान असा हा ट्रेक आहे। तुम्ही साधारण एका दिवसामध्ये दोन्ही गड पूर्ण करू शकता, कारण जवळजवळच आहे। तुम्ही पण बऱ्याच बाईक वगैरे पार्क केलेल्या आहेत। हे बहुतेक नाईट स्टेला आलेले लोक असतील। आणि इथं हे हॉटेल आहे बघा, आय स्टॉल मोबाईल नंबर पण आहे। तुम्हाला जर काही मागवायचं असलं तर तुम्ही कॉल करून त्यांना हे करू शकता। आणि बघा, तुम्ही बघू शकता किती छान इथं दगडांमध्ये प्रबळगड हे नाव काढलेलं आहे। आणि वरती गेल्यावर मित्रांनो एक छोटंसं गाव पण आहे। आणि म्हणजे हाच रस्ता आहे आता आपण ज्या रस्त्याने ट्रेकिंगला जात आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे। तर त्या लोकांना कुठल्याही प्रकारची जर वस्तू घ्यायची असेल जीवनावश्यक, तर त्यांना डायरेक्ट इथं खाली, आता आपण जिथून ट्रेक चालू केला पार्किंगच्या पुढं 1-2 ते 3 किलोमीटर ठाकूरवाडी म्हणून गाव आहे। तर त्या गावामध्ये त्यांना जावं लागतं। तर तुम्ही पुढे मी तुम्हाला ते गाव पण दाखवणार आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता अशी झोपाळे आहेत। हे हॉटेल आहे, इथं झोपाळे आहे। इथं तुम्हाला निंबू सरबत, मॅगी वगैरे, कोकम सरबत आणि अशा प्रकारच्या काठ्या पण आहेत। इथून वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक रस्ता इकडे जातोय आणि एक रस्ता इकडे जातोय। तर हे दोन्ही पण रस्ते गडाकडे जातात। तुम्ही कुठल्याही रस्त्याने जाऊ शकता मित्रांनो। आता अर्धा तास झालाय आपल्याला ट्रेकिंग करत, आणि आता आपले ग्रुपचे मेंबर आता फोटो वगैरे काढत आहे। तर खूपच कठीण असा हा ट्रेक आहे। आतापर्यंत तर आपण अर्ध्यामध्ये पण आलेलो नाही। तर मित्रांनो, थोडं वरती आल्याच्या नंतर हे इथे एक हॉटेल आहे। जर तुमचा जेवणाचा वगैरे काही प्लॅन असेल तर वरती जातानाच त्यांना सांगा। आणि तुम्ही बघू शकता विमान जात आहे मुंबईला। इथे एक टेंट लावलेला आहे, हे नाईट स्टेसाठी इथं थांबलेले आहेत। तर मित्रांनो, थंडीचे दिवस आहेत पूर्ण, आणि एवढं गरम होतंय, पूर्ण घाम निघतोय बघा। तुम्ही बघू शकता किती घाम येतोय। आणि आता वरती गेल्याच्या नंतर खूप थंडगार हवा मिळणार आहे आपल्याला, कारण की मी मागच्या वेळेस पण इथं आलेलो आहे। ही दुसरी वेळ आहे माझी कलावंतीन दुर्गला भेट देण्याची। बजरंगबलीची मूर्ती बघायला भेटते, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्याच बाजूला इथं श्री गणेशाची मूर्ती इथं दगडामध्ये कोरलेली आहे। जय श्रीराम। इथे हॉटेल आहे बघा, इथं जेवण वगैरे सर्व मिळून जाईल तुम्हाला। इथं पण एक शैलेश स्नॅक्स व हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे बघा। इथं नंबर वगैरे आहे यांचा। व्हेज नॉन व्हेजच्या ऑर्डरनुसार घरगुती पद्धतीचे जेवण मिळेल। जर तुम्हाला गाईड पण पाहिजे असेल तर गाईड पण यांच्याकडून पुरवला जातो। आणि हे बघा, समझ के फ्लावर समझे इथं वरती आलेलो आहे आणि आपल्याला हे एक गाव लागलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती उंचावरती हे गाव आहे। आणि या लोकांचे सर्व दळणवळणाचे साधन म्हणजे ती
जे खालचं ठाकूरवाडी गाव आहे तिथपर्यंतच यांना जावं लागते आणि चालत जावं लागतं. हा टाका होतं पाण्याचं. प्रबळगड कलावंतीन कडे जाण्याचा मार्ग आहे बघा, इथं बोर्ड लावलेला आहे. आणि मागच्या वेळेस या घराचा पाया खंदायचा चालू होता आम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस. आणि आता घराचं बांधकाम पूर्ण झालं आहे. कोंबड्या वगैरे बघू शकता, गावरान कोंबड्या आहे. आणि अशा प्रकारचं इथं गाव आहे. गावामधील घर. इथं पण पाण्याचे बॉटल वगैरे मिळतात बघा. आणि हे तुम्ही इथं बघू शकता, इथं बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान पण आलेला आहे. सलमान खानचं फार्म हाऊस इथं जवळच आहे, त्याच्यामुळे सलमान खान बरेच वेळा इथं फिरायला येत असतात. ग्रेट खली. आणि हे जर तुम्हाला कलावंतीन दुर्गची माहिती वगैरे घ्यायची असेल तरी अशी इथं माहिती आहे. प्रबळगडावरती टोटल 11 बुरुज व 2 दरवाजे, 1 तलाव, 2 मंदिरे, 4 राजवाडे, 1 समाधी व पाण्याची कुंड आहे. आणि आपल्यासोबत आहेत पाटील सर. मागच्या वेळेस पण आपल्यासोबत होते. सर आजचा ट्रेक कसा वाटतोय तुम्हाला? मस्त एकदम. आतापर्यंत हार्ड नाहीये, व्यवस्थित आहे. थोडा दम लागत होता सुरुवातीला, परंतु आता जरा उंचीवर आल्यामुळे हवा लागते तर छान वाटत आहे ना सर? यस, मस्त. ती एनर्जी. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी वरती आलेलो आहे. लास्ट पॅचला आहोत, शेवटच्या पॅचला आहे आपण. आणि या दुसऱ्यांचा माझा दुसरा टायमिंग आहे इथे येण्याचा. आणि बाकीचे जे 3 मेंबर आहे आमच्यासोबत ते नवीन आहेत. जरा बरं झालं. बॉर्डर आहे जिल्हा रायगड. मुंबई म्हणजे मग इकडे आता काय लागेल सुरुवात पनवेल अभी गॉगल पहनने वाला और इसमें वीडियो निकाला फर्स्ट एक जस्ट आउटसाइड कवर होते. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ह्या अशा पायऱ्या आहेत. खूप उंच उंच एक पॅच आहे कठीण असा कलावंतीन दुर्गचा. आणखी एक आहे लास्टवाला, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ते पण खूपच म्हणजे थ्रिलिंग अनुभव होणार आहे, कारण की 25 ते 30 फूट सरळ हा असा जो दगड आहे असा तिथं 25 ते 30 फुटाचे उंचीवरून आपल्याला रोप आहे तिथं
दोर वगैरे आहेत, तिथं माणसं पण असतात. तर तिथं आता आपण जाणार आहे. तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला दाखवतो तो पॅच पण. मित्रांनो, या पायऱ्यावरून जात असताना तुम्ही लक्ष देणे खूप गरजेचे आहे, कारण की ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या खडक कापून पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि खूप उंच उंच अशा पायऱ्या आहेत. ह्या बघू शकता तुम्ही पायऱ्या आहेत. आणि इथं खाली सरळ दरी आहे मित्रांनो. तर कधीही चालताना एकदम सांभाळून चालायचं. अगोदर आपली सेफ्टी बघायची, नंतरच चढायचं. आणि फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे आधी समोर बघून नंतरच तुम्ही काढायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या कलावंतीन दुर्गाची उंची आहे टोटल 686 मीटर, म्हणजेच जवळपास 2200 फूट या गडाची उंची आहे. बघू शकता तुम्ही हा पण पॅच कसा आहे. असं सरळच आपल्याला जायचं आहे वरती. वारा सुटलेला आहे आता. पाटिल, अभी आपने करना है. माझा येतोय की नाही? स्टार्ट हो गया बॉस. हो गया. आपण शेवटच्या पॅच मध्ये पण वरती आलेलो आहे आणि इथं समोर वरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर आता चालू आपण मूर्तीला नमन करूया, महाराजांना मुजरा करूया. बघू शकता तुम्ही छान असा वारा बघू शकता तुम्ही किती जोराने आहे. हाईटला हे ठिकाण आहे आणि आजूबाजूला खूप हवा आहे मित्रांनो. आता इथं फोटो वगैरे काढताय, महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. सर या ना तुम्ही पण कंबाईन करू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपले लोक येताना घ्यायला. चला. यस, देखो एक बार. करेक्ट. कम ऑन. चलो कमान कमान कमान. इकडून जायला बघत होते वरती. आरवी उभी. हा तेच गुहा, पण आतमध्ये काय आपण जाऊ शकत नाही. साप वगैरे काय असू शकते, त्याच्यामुळे आतमध्ये गेल्याच्या नंतर पण तिकडे रस्ता आहे. अशा प्रकारची गुफा आहे, बघू शकता तुम्ही दगड. अशा प्रकारे मित्रांनो आता आपला कलावंतीन दुर्गचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. संपूर्ण आज आपण कलावंतीन आणि प्रबळगड हे दोन्ही गड करायचे म्हणजे करणार आहे. परंतु मित्रांनो दोन्ही गडांचे जवळपास एंट्रन्स म्हणजे जे स्टार्टिंग पॉइंट आहे ते सेमच आहे. वरती आता मी तुम्हाला जिथं गुफा दाखवली होती, जी गुहा
तिथं कलावंतीगडच्या स्टार्टिंग म्हणजे वरती आल्याच्या नंतर तिथं ती गुहा आहे. त्या गुहेच्या बाजूनेच प्रबळगडला जाण्यासाठी एक रस्ता आहे. तर आता आपण त्याच रस्त्याने जात आहे. तुम्ही बघू शकता ही माझ्या मागे पूर्ण दगडाचा पूर्ण असा डोंगर आहे. बघू शकता तुम्ही केवढा मोठा आहे हा. आणि हा याच्या बाजूने हा रस्ता जो जातोय हा प्रबळकडे जातोय. हा एवढा मोठा विशालकाय दगड वरतून येऊन पडला आहे. आणि या दगडाच्या मधून जाण्यासाठी रस्ता आहे बघा. बघू शकता तुम्ही हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. अशा प्रकारे या दगडाच्या खाली हा रस्ता तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही एवढा मोठा दगड आहे आणि याला पण पूर्णपणे कीड पडलेली आहे. मित्रांनो, आता या संपूर्ण रस्त्यातून पुढे आल्याच्या नंतर इथे एक हॉटेल आहे आणि इथून हॉटेलच्या बाजूनेच हा रस्ता आहे प्रबळगडला जाण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया प्रबळगडला. आणि इथं पण तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचा रस्ता आहे. पूर्ण दगड आहेत रस्त्यामध्ये. व्यवस्थित चढायचं आहे, पाय घसरला नाही पाहिजे. कलावंती दुर्गाला तर जास्त नाही म्हणजे 10-15 मिनिटं थांबून तुम्ही खाली येऊ शकता. परंतु इथं जवळपास 2 ते 3 तास लागतात. भरपूर इथं राजवाडे, बुरुज, समाधी, पाण्याचे टाके, भरपूर अशा गोष्टी आहेत. तर चला आता आपण बघूया गडावरती. आणि इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही सुरुवातीपासूनच प्रबळगडला कठीणच पॅच लागलेले आहे आणि आता हा शेवटचा पॅच आहे. आणि आता 10 मिनिटानंतर आता आपण जाणार आहे गडावरती. इथून असं समोर आल्याच्या नंतर इथे एक बोर्ड लावलेला आहे बघा, हॉटेल दिव्या म्हणून. आणि या साईडला एक राजवाडा आणि गणेश मंदिर, तलाव आणि कालाब्रुज हे या साईडला आहेत. इकडे हा रस्ता जातो. आणि आपण ते हॉटेल दिव्याचं जे बोर्ड बघितलं तिथं 10 रुपयामध्ये झोका आहे. तर हा अशा प्रकारे हा झोका टांगलेला आहे. एक या साईडला आहे, एक या साईडला आहे आणि ही ती हॉटेल आहे. या हॉटेलच्या जवळून समोर आल्यानंतर हा एक रस्ता आहे बघा, हा कलावंती माचीकडे जातो. आणि आता या रस्त्याने आता आपण जात आहे प्रबळगड बघायसाठी. आल्याच्या नंतर आता पूर्णपणे सपाट आपल्याला रस्ता लागलेला आहे. तर मित्रांनो, इथं पुढे आल्याच्या नंतर इथं आहे राजवाडा. हे बघू शकता तुम्ही इथं जी अवस्था आता आज कशी झालेली आहे. फोटो घे ना. हा, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या आतमध्ये राजवाडा असं झालेला आहे. आता पूर्णपणे पडलेला आहे. त्यावेळेच्या ही खिडकी वगैरे आहे बघा. वरती याचे काहीच राहिलेलं नाही. आपण तो राजवाडा आता बघितला. ते राजवाडा बघितल्यानंतर परत इथे एक राजवाडा आहे बघा. किंवा हे त्याचाच भाग असू शकतो, परंतु मध्ये काही दिसत नाही. आता हा राजवाडा संपल्यानंतर पण मध्ये थोडा गॅप आहे आणि परत एक राजवाडा टाईप आहे बघा. परत एक राजवाडा टाईप आहे. पूर्णपणे याची दुरावस्था झालेली आपल्याला दिसते. बघू शकता तुम्ही झाडं वगैरे इथे कशा प्रकारे झालंय ते. इथं पण एक राजवाडा आहे आणि हे त्या काळातील जाता आहे असं दिसत आहे आपल्याला. पूर्णपणे घनदाट झाडे आहेत तिथं
आणि त्यांच्यामध्ये हा प्रबळगड आहे. खूपच दुरावस्था झालेली आहे. प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही गड किल्ल्यांवरती. हे आमचे पाटील साहेब बघा, वनभोजन अख्ख्या युट्यूब मध्ये तुझ्या पाटील साहेबाला फेमस केलं. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे खाली. आपण जिथे गाडी पार्किंग लावली होती त्या दिशेने. तर आता आपण जाणार आहे खाली. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आधी प्रबळगडला येऊ आणि मला सर्व इथल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण की मित्रांनो, इथं आता खूप दाट झाडी वगैरे होती, त्याच्यामुळे जास्त म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या होत्या त्या व्यवस्थित दिसत नव्हत्या. आणि आता मोबाईलची पण चार्जिंग कमी झाली होती, तर त्याच्यामुळे आता आपण परतीच्या दिशेला निघालेलो आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.